नमस्कार मित्रांनो, आपण आलतो श्रीमान रायगड बघायला. रायगड बघून पूर्ण झालेलं आहे. पूर्ण नाही झालं, 2 दिवस पुरत नाही तेवढं गड मोठं आहे. पण आपण जेवढं होईल तेवढं पाहिलं. आणि आता झाली संध्याकाळ, आता वाजले 5:30. आणि आता आपण आलो होतो चालत वरती गडावरती. आणि आता जायचे रोपवे ना, कारण वेळ नाही पुरणार आणि पाय पण खूप दमलेत, म्हणजे थकलेले आता सगळेजण थकलेत. आपण 4 जण 5 जण आलो आहे. आणि आता जायचे रोपवे ना. तर कसं जायचं, आता हे पाहू शकता, इथं तिकीट ऑफिस आहे आणि वेटिंग रूम सुद्धा आहे. तिकीट नाही आहे, आता नवीन काढायचं आहे. नाव लिहायचे का, फॉर्म भेटतो असा आणि नाव लिहायचे. म्हणजे तिकीटाचे दर, रोपवे येणे जाणे तिकीट 310 रुपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी येणे जाणे तिकीट 200 रुपये, रोपवे परतीचे तिकीट. म्हणजे आता आपण गड चढून आलो होतो आणि आता रिटर्न रोपवेने जाता येतं. हे अशा पद्धतीचे तुम्ही हे टिप पाहू शकता. पूर्ण फॉर्म भरायचा आणि यांच्याकडे द्यायचा आणि प्रत्येकाचे 200 रुपये तिकीट आहे, ते द्यायचे. नाव भरलेत आणि आता सिग्नेचर केले तर 1000 रुपये दिलेले आणि अशा पद्धतीचे आपल्याला तिकीट भेटलेले आहेत. स्कॅन झाले, ओके. चल, आता हे टोकन नंबर आहे आणि वेटिंग टाईम आहे 20 मिनिटाचा. चला बघूया. तिकीट भेटलेले, आता स्कॅनिंग करून रोपवेकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दिसतोय. नाही पाहू शकता, वेटिंग रूम आहे, चहा पाण्याची सोय इथं भेटणार आहे. परत स्कॅन करायचं वाटतं. किती लोक गेली, आमचा आहे 39. टोकन नंबर आपल्याला दिसते 1265 आहे, नाही तर 1225 आहे. आणखी भरपूर आपल्याला वेळ बसायला लागेल, कारण जवळपास 20 मिनिट आहे. म्हणजे 5 मिनिटात जाऊन येते वरती, तर 20 मिनिटं म्हणजे जवळपास 4 वेळेस येणे जाणे करायला लागेल. त्यावेळेस आपल्याला जाता भेटेल. चला, वेटिंग होती, आता आपण तिकीट स्कॅन करतोय आणि निघायचे. 1270 पर्यंत आपण टोकन नंबर आलाय. चला, रायगड रोपेचा व्हिडिओ केला होता पावसाळ्यात. आता रोपेने खायला जायचं तर कसं दिसेल रायगडवरून हिरकणीवाडी, ते कळूया आपण. चला चला, इकडे आहे का. आता हे पाहू शकता, रोपे आलेली आहे पण वेटिंगमध्ये आहे, त्यामुळे त्या साईडला चाललेली आहे. आता ह्या साईडला आपली येईल, म्हणजे हे गेल्यावरती म्हणजे आणखी 5 मिनिट लागतील. मला रायगड रोपवे स्टेशन दाखवतो पूर्ण. अशा पद्धतीचं काही आपलं कंट्रोल रूम पाहायला भेटतं. अशा प्रकारची यंत्रणा इथं बसवलेली आहे. आणि पाहू शकता, अशा प्रकारचं काही भव्य स्टेशन आपल्याला पाहायला भेटतं. ही अशी काही दुरी आहे आपले. आणि हे खाली पाहिल्यानंतर हिरकणीवाडी दिसते आपल्याला. ह्या रोपवेला एकूण 3 डबे आहेत. एकामध्ये 6 लोक बसतात, म्हणजे सायंत्रिक 18 जण एका वेळेस जातात आणि एका वेळेस 18 जण रिटर्न येतात. कसं आहे चार्ट. किती खूप वाटणार आहे तर बघू. आता ते झुला झुलल्यासारखं आपल्याला पास आहे. थोड्याच वेळात रोपवे वरती. आता वरती आल्यानंतर थोडीशी स्लो होती रोपवे. आता आपण बसू. चला, एंट्री करतोय. झालेली आहे, आता निघाली पण. पटकन चालू कर. विद्युत झालं नाही.
हिरकणीवाडी खाली हिरकणीवाडी. अरे वा कसं वाटतंय गणपत? काय वाटतं गणपत? आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय आता पवार साहेब आता तुमची काय दुसरी वेळेस आहे त्यामुळे ओके वाटत असेल. भाऊजीची पहिली वेळेस आहे भाऊ. मी आणि माझी बाई. तुझी पहिली वेळेस आहे ना? हो. 2700 का 2800 फूट आपण वरती आहे. खतरनाक व्ह्यू आणि हिरकणीवाडी. पावसामध्ये आहे ना धोक्यामुळं काहीच दिसत नाही. धोक्यामुळं आता कान जाम झालेले. थ्रिलिंग एक्सपिरियन्स काहीतरी वेगळं. चालत आलो ना पाय खूप दुखायला आणि संध्याकाळ झाल्यामुळं टाइम पण झालेलं आहे आणि म्हणलं आता चालत जाणं काही बरोबर नाही त्यामुळं आपण रोपवेने म्हणजे अर्ध्यात आलोय आपण. 3 डबे वरती गेलेले आहेत. वा आणखी अर्ध्यापर्यंत आहे बरं का. कसं वाटलंय? लय भारी वाटतं मला. काहीच भीती वाटत नाही. पाठीमागे जरा काहीच वाटत नाही. खाली बघ. काहीच वाटत नाही. काहीच बघितले मी. तुला सवय आहे का काय? सवय नाही पहिल्यांदा झाली पण काही वाटत नाही. ते पाण्यात बसली असते तू नाही ना? आणि किती वरती पोचायचंय. जेव्हा हे पोचल ना तेव्हाच पासून आलो आता खाली आपण. वा हॉटेल आयुष्य. आपण इथेच थांबलो होतो. स्टे केलं होतं मागच्या वेळेस. अरे झुलावणी झुलते आता खाली आल्यावरती. ब्रेक मारल्यासारखं काम आहे. रायगड रोपवे. थांब थांब सोडू नको. रायगड रोपवे स्टेशन आलेले आहे जे की हिरकणीवाडी मध्ये आहे. 4 मिनिटात आपला रोपवे जे आहे खाली आलेले. हा या आणि हे हिरकणीवाडीचं स्टेशन रोपवे स्टेशन. वाटला एक्सपिरियन्स नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि जेव्हा तिकीट काढून यायचं ना ह्या मार्गे यायचं इथं तिकीट काउंटर आहे. परत इथे बसून परत वरती जायचं. रोपवे जे आहे खालती येते ते डबे जे आहेत वरती जातात ते बघा. इथून आता आपण बाहेर पडतोय. हे पाहू शकता रायगड पोलीस कंट्रोल रूम नंबर आहे. काही झालं तर तुम्ही कळवा. खूप छान एक्सपिरियन्स होता. अरे वा आपण आलोय बाहेर. एक्झिट. तिकीट जर काढायचे असेल खाली रोपवेचे तर इथं आहे तिकीट घर. आता बंद झालेले. इथं तिकीट काढावं लागतात. हे आहे सर्जा उपहार गृह. तुम्हाला दाखवतो. हां हे अशा प्रकारचं काही इथं हिरकणीवाडीमध्ये रोपवे स्टेशन आहे. सर्जा प्युअर व्हेज जे हॉटेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला एंट्री पाहायला भेटते रोपवेची. ओके इथं तिकीट काढून परत ह्या साईडने आतमध्ये जायचे. जो मागचा व्हिडिओ आहे आपला तो तुम्ही पाहू शकता. चला इथं काही माहिती पाहायला भेटते. जे रोपवे स्टेशन आहे ते पाहायला भेटतं. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.